आदि सदगुरु सर्व आत्माओं के सदगुरु सर्व सृष्टि के सदगुरु सदगुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो। सत्स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो धन्य हो धन्य हो। सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो धन्य हो धन्य हो। राम सभा में राम राम महाराज संतांना वंदन केलेलं आहे। हा जो कार्यक्रम आहे तुमच्या माहितीकरिता जरी आपण इथे 101 लोक असलात तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर जळगाव रामद्वारातर्फे हा सर्वीकडे पाहण्यात येईल ऐकण्यात येईल म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो शांततेत बसावं, मोबाईल शांत ठेवावा आणि याच्यात तुम्ही सुद्धा सहभाग घ्या। हा फक्त आपल्या गावापुरता नाही कार्यक्रम, पूर्ण महाराष्ट्रात जातो या कार्यक्रम। एक सुंदर असं मातृत्वाचं देणं परमात्मा श्रीकडे देतो आणि त्या श्रीचा हा त्या महिलेचा एक सन्मान असतो। ओटी भरण्याचा कार्यक्रम हा खूप पवित्र आणि सुंदर असा सोहळा असतो आणि त्याला आपण सर्व कुटुंबातले सदस्य मिळून परिवारातली मंडळी मिळून एक छान असं स्वरूप देत आहोत। हा कार्यक्रम एक सत्संग आणि परमेश्वराच्या नामस्मरणाने साजरा करावा अशी अपेक्षा केली आणि त्याच हेतूने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। हे खूप भाग्याची गोष्ट आहे दादा। आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या मुलाबाळांचा आपल्या नातवंडांचा आपल्या सुनेचा कार्यक्रम जर वरिष्ठ मंडळी परमेश्वराच्या भक्तीने संतांच्या ज्ञानाच्या विचाराने करत असेल तर तो खूप पवित्र आणि भाग्याचा सोहळा होतो आणि म्हणून या परिवाराला धन्यता आहे की हा कार्यक्रम अशा सत्संग आणि ज्ञानाने होत आहे। का बरं असं? ओटी भरणं म्हणजे एक साधा कार्यक्रम आपल्या महिलांना गावातल्यांना किंवा नात्यातल्या महिलांना वाटतो, परंतु हा इतका साधा कार्यक्रम नाहीये। एका माऊलीच्या उदरात एक बाळ जन्माला येतं, माऊलीच्या उदरामध्ये बालक जन्माला येणं आणि त्याचं पुढे जन्माला येऊन जीवन चालणं अजून कुठे होतं बरे? तुम्ही घरदार बांधू शकतात, तुम्ही प्रॉपर्ट्या घेऊ शकतात, तुम्ही फॉरेनला विदेशात जाऊन अजून प्रगती करू शकतात, आकाश मार्गाने माणूस विमान रॉकेटमध्ये जाऊन उडू शकतो, प्रवास करू शकतो, मोबाईल टीव्ही अनेक गोष्टी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम विज्ञानामध्ये चमत्कार करणाऱ्या गोष्टी मनुष्य सांगतो। अहो पण फक्त जन्म फक्त आईच्याच पोटात मिळतो कुठेही गेलं तरी। हा जन्म कुठे मिळतो? फक्त आईच्याच पोटात मिळतो, कुठेही जा। आणि जन्माला आल्याशिवाय तुम्हाला बाहेरचं जग पाहायला मिळत नाही। जन्माला आल्याशिवाय जीवाला मनुष्य देहाव्यतिरिक्त मोक्ष प्राप्त होत नाही। जन्माला आल्याशिवाय तुम्हाला गृहस्थी जीवनाचं कार्य करता येत नाही आणि जन्माला आल्याशिवाय आम्हाला परोपकार दया भाव भक्ती अशा माध्यमातून सत्कर्म करता येत नाही। म्हणून जन्माला आलं तरच धन्यता येते आणि जन्माला फक्त आईच्या पोटातूनच येतो आणि आईच्या पोटातून जन्माला आलेलं बालक हा जर परमेश्वराच्या भक्तीचा विचार करणारा असेल, संतांच्या ज्ञानाचा विचार करणारा असेल तर तो आपल्या मात्या पित्याचा उद्धार करतो, आपल्या कुळाचा उद्धार करतो, आपल्या समाजाचं कार्य चांगलं करतो, आपल्या गावाचं कार्य चांगलं करतो। एक माणूस म्हणूनच नाही तर एक चांगला व्यक्ती म्हणून जगून अनेकांना सुख आणि आनंद देतो। म्हणून आमचा धर्म असला पाहिजे। प्रत्येक परिवारामध्ये आई वडील कुटुंब असतं, त्यांचा हा धर्म असला पाहिजे की आमचे सोहळे आमचे कार्यक्रम हे परमेश्वराच्या नामस्मरणाने साजरे करा। की ज्या भगवंत परमेश्वराने एवढी मोठी सृष्टीची रचना केली, ज्या परमेश्वराने एवढं मोठं कार्य आमच्याकडे सोपवलं की नवीन पिढी जन्माला येते, मग आमचाही धर्म असला पाहिजे की आपल्या घरामध्ये जन्माला येणारं कसं असलं पाहिजे ते संत सांगतात।
काय म्हणतात? पवित्र ते कुड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कोणाला पवित्र म्हटलंय? अरे पावन कोणाला म्हटलंय? पवित्र कोणाला म्हटलंय? पावन कोणाला म्हटलंय? अहो जन्माला येतो म्हणून पवित्र आणि पावन नाही म्हटलंय. जन्माला तर पशु पक्षी प्राणी सुद्धा येतात, तेही पोट भरतात, तेही त्यांच्या शरीराचे सुख घेतात आणि एक दिवस जन्मून मरतात. पण पवित्र आणि पावन शब्द कोणाला वापरले आहेत? परत ऐका काय म्हटलंय? पवित्र ते कुड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. परमेश्वराचा भक्त जन्माला आला, ते कुड पवित्र होतं, तो देश पवित्र पावन होतो आणि त्याचा हेवा त्या देवांनाही वाटतो. म्हणून आमच्या घरात जन्माला येणार मुलगा आहे का मुलगी आहे, याच्यापेक्षा तो भक्ती करणारा आहे का, याची जाणीव ठेवून संस्कार द्या. याची जाणीव ठेवून संस्कार द्या. नामस्मरण आमच्या घरात झालंच पाहिजे. आणि या परिस्थितीमध्ये तर महिलेचं खूप कौतुक करतात आणि करावं. ओटी भरणं म्हणजे एक तिचा सन्मान आहे. सवासिनी बाया ओटी भरतात, फळं देतात, चांगली साडी घालतात, सजवतात आणि तिचा सन्मान करतात. मग या माऊलीने सुद्धा नामस्मरण केलं तर तिच्या उदरात आलेलं जे बाळ असेल तो संत वृत्तीने भक्तिभावाने जगणारा येतो. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. गमतीचा विषय म्हणून सांगतो. महिला जशा वागतात तसंच ते बालकाचं पुढे चरित्र घडतं, हे शास्त्रही म्हणतात. संतांनी प्रमाण दिले. आता जी जर महिला पिक्चरच्या टाकीमध्ये जाऊन बसली, त्या पिक्चरच्या टाकीमधल्या किंचाड्या, ते आवाज, ते गाणे, त्या गर्भातल्या जीवावर संस्कार झाले, मग बाहेर आल्यानंतर तो तसा नाचू लागतो आणि घरातले कौतुक करतात. होतं का नाही? आणि तीच माऊली जर आपल्या घरामध्ये बसून नामस्मरण करते, चांगले ग्रंथ वाचन करते, परमेश्वराचे विचार ठेवते, संतांनी लिहिलेली महिमा वाचते, तर येणारा बालक सुद्धा नामस्मरण करतो, आजी आजोबांच्या पाया पडतो आणि त्याची ती भक्ती गर्भात आलेली पुढे तो जन्माला आल्यानंतर सत्कर्म करू लागतो आणि ते सुख कुटुंबाला मिळतं. म्हणून माऊलीने नामस्मरण करावं. घरातल्यांनी तसा बरोबर सहवास घडवावा. हे खूप सुखाची गोष्ट आहे. अरे जननी जन्मे तो संत जन, जननी जन्मे तो संत जन, या दाता सूर, नाही तो जननी बांज रहे मत गवा अपना गुर. संत कबीरदासजी महाराज म्हणतात, अगं माऊली तू जन्माला घालायचं असेल तर तू संत वृत्तीचे लेकर, शूरवीर, दानशूर अशा विचाराचे मुलं बाळ जन्माला घाल, नाही तर जन्माला घालू नको माऊली. का? अरे कारण की तो विकारी असेल, कुकर्मी असेल, जर ते संस्कार भ्रष्ट असतील तर तो कुळाचा घात करेल, गावाचा घात करेल, माणुसकीचा घात करेल आणि पापाचा गोडा पोसला जाईल आणि त्याला धिक्कारलं जाईल. म्हणून जन्माला घालणारं कोणी असेल माऊली, तर तू अशाच विचाराने जन्माला घालावं आणि जन्म तसा असला पाहिजे. म्हणून सत्संगाची जोड द्यावी आणि भक्तीची जोड द्यावी. आणि तोच सत्संग आणि तेच भक्तिभाव आज आपण इथे ऐकतो आहे. थोडा वेळ संत आमचे माता पिता आहेत. जन्माला घालणारी एक माऊली आणि ज्ञान देणारी एक माऊली असते. आणि ज्ञान देणाऱ्या माऊलीला काय म्हणतात? संत म्हणतात. संत हमारे मात पिता है, कहे ज्ञान सब गाज. राम राम कहे ज्ञान सब गाज. संत हमारे मात पिता है, कहे ज्ञान सब गाज. राम राम कहे ज्ञान सब गाज. बघा काय म्हटलं आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी, संत हमारे माता पिता है. संतही माता पिता आहेत. संतही आमचे माता पिता आहेत. संत काय देतात?
हे संत जे आहेत हे आमचे माता आहेत, पिता आहेत बघा. आणि हे कोण म्हणतं? हे देवता स्वतः म्हणतात. ब्रह्मा विष्णू महादेव, ब्रह्मा विष्णू देवता, महादेव, शक्ती असे सर्व देवता म्हणतात की संत हे माता पिता आहेत सर्वांचे. का? कारण की संत आम्हाला भक्ती ज्ञान देतात. संत आम्हाला भक्ती आणि ज्ञान देतात, समज देतात, परमेश्वराची ओळख करून देतात, परमात्मा कोण आहे तेच समजून देतात आणि आत्म्यात परमात्मा प्राप्त करून आमचा उद्धार करतात. आणि याला सुद्धा जन्म म्हणतात, पुनर्जन्म. माणसाला ज्ञान, भक्ती, नामस्मरण, परमात्मा, जीवाचे दुःख कसे आहेत आणि आत्म्यात परमात्मा कसा प्राप्त होतो अशी समज देऊन आम्हाला खऱ्या अर्थाने जीवन जगवायला लावतात. असा आमचा जन्म सार्थकी लावतात. म्हणून संतांना माता पिता म्हणतात. संत हमारे मात पिता है, कहे ज्ञान सब गाज. त्यांनी सांगितलं, माणसाने ऐकलं, माणसाचा जन्म सार्थकी लागला, तेव्हा तो माणूस झाला. आईच्या पोटात आलेलं बाळ 9 महिने गर्भात राहतं, तिथे त्याचं भरण पोषण परमात्मा करतो आणि जन्माला येतो 77,76,00,000 श्वास देऊन. अशी माऊली जन्माला घालते. ही माता आहे, धन्य आहे. म्हणून आई आणि संत यांची नेहमी स्तुती केली जाते. आई आणि संत यांची स्तुती केली जाते. बघा इतिहासात साक्ष आहे. भक्त प्रल्हादाची माता कैयादूने भक्त प्रल्हाद पोटातच घडवला, बाहेर आल्यानंतर नाही घडवला. आणि इतका भक्त प्रल्हाद भक्तीमध्ये श्रेष्ठ झाला की वडिलांनी अत्याचार केला तरी त्याने नामाचा महिमा सोडला नाही. सोडला का? मारून टाकण्यापर्यंत अत्याचार झाले, पण भक्त प्रल्हाद भक्तीमध्ये इतका पक्का राहिला आणि त्याने जगाला दाखवून दिलं की कितीही संकट आले, कितीही तुमच्यावर अडचणी आल्या तरी नामाची आस सोडू नये, भक्ती सोडू नये. मग हे भक्त प्रल्हादाला कुठे शिकवण मिळाली? आईच्या पोटात मिळाली, कैयादू माता. आणि ते सांगणारे नारद मुनी होते. नारदाने इतकं पक्क केलं कथा सांगून, मातेला सांगितलं, आपण बालकाने गर्भात ऐकलं आणि मग भक्त प्रल्हाद असा झाला. हे गर्भाचे संस्कार, त्याच्यावर आम्ही 2 मिनिटं बोलतोय. कोणी कोणी कसं कसं ज्ञान दिलं याच्यातच सुखदेव मुनी, माता वटिका, सुखदेव मुनी आईच्या पोटात राहिले आणि असं ज्ञान ऐकून घेतलं होतं. राम नाम महादेवाने सांगितलं पार्वतीला आणि ऐकलं पोपटाने, आणि तो पोपट गेला आपल्या मातेच्या पोटात आणि तिथे त्याने नामाचा महिमा करून असा गर्भ योगेश्वर झाला की जन्माला आल्यानंतर त्याने मायेचा लवलेश लागू दिला आणि जंगलात पडून गेला. हे गर्भातूनच इतकं मोठा त्यांनी ज्ञान विचार केलं. सुखदेव मुनी झाला. कपिल मुनी, त्यांची माता देवहूती. कपिल मुनीने आपल्या आईला ज्ञान दिलं आणि आपल्या आईचा गुरु झाला. आणि त्या कपिल मुनीने आपल्या आईला काय सांगितलं? हे माता, गर्भ सम दुःख न भूतो न भविष्यती. हे आई, गर्भवासासारखं दुःख भविष्यात आणि भूतकाळात कुठेच नाही. असं गर्भवासाचं दुःख असतं तर त्या गर्भवासाचे दुःखाचे प्रमाण कपिल मुनीने आपल्या आईला सांगितले आणि आईला ज्ञान दिलं. या असे लेकरं जन्माला आले. बहिणाबाई चौधरी सर्वांच्या परिचित आहे आपल्या खानदेशातल्या. बहिणाबाई चौधरीने सुद्धा आपल्या लेकराला घडवलं. मोठमोठे वाक्य आणि काव्य जगाचे लोक, महाराष्ट्रातले अनेक कवी, संत, कीर्तनकार वापरतात. या आईकडे कार्य दिले गेलंय, लेकरं घडवणे, जीवन चांगलं करणे आणि लेकराने पण आपल्या आईचं ऐकणे. आताची खूप मोठी समस्या आहे दादा. मुलंच ऐकत नाही. हे रडगर आणि डॉक्टरकडे गेलं की आमचे मुलं ऐकत नाही, शिक्षकाकडे गेलं तर आमचे मुलं ऐकत नाही, कुठेही जा आमची मुलं ऐकत नाही.
अरे त्यांना मोबाईल दिलं, त्यांना क्लास दिले, त्यांना शाळा, त्यांना क्लासेस, त्यांच्यासाठी झोपायचा रूम वेगळा, त्याला गादी वेगळी, त्याच्यासाठी काय काय सुविधा मुलाबाळांसाठी आम्ही करतोय. मग मुलं ऐकत नाही हे कारण, मुलं ऐकत नाही ही टेन्शन, मुलं ऐकत नाही ही समस्या का होते. आम्ही सुविधा देतोय, संस्कार द्या तेव्हा मुलं ऐकतील. आणि हे बहिणाबाई चौधरीने, मुलगा खेळत होता सोपान नावाचा बाळ खेळत होतं आणि बहिणाबाई आपल्या घरात काम करता करता तिच्या कानावर त्याचे बोलण्याचे वाक्य आले आणि त्याने मित्रांमध्ये काहीतरी अरेरावीची भाषा वापरली. बहिणाबाईने काय केलं, तुम्ही तसं करू नका बरं, पण ते प्रसंग सांगावे लागतात. नाही तर बस भाऊ सांगी गया गाव माही सण, मी पण तसंच करसू. बहिणाबाईने त्यावेळेस त्या मुलाचे अरेरावीची शिवीगाडीची भाषा ऐकली, चुलीतलं पेटतं लाकूड घेतलं आणि त्याच्या पोटाला चटका दिला. अरे सोपान, जे तुझ्या पोटात होतं ते तुझ्या होठात आलं बरं, अशी भाषा याच्या पुढे वापरायची नाही. आणि सोपानाने ते आईचा चटका असा घेतला की त्याच्यानंतर सोपानाने आपल्या जिभेतून अपशब्द काढले नाही. अशी माऊली असते. जिजाबाईने शिवराय घडवला, बहिणाबाईने सोपान घडवला. श्यामची आईने श्यामला सांगितलं, अरे बाळा पायाला घाण लागू नये असं तू जपतो, तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप बरं श्याम. म्हणून तो श्याम एवढा मोठा झाला आणि त्याने प्रार्थना सांगितली, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशी माऊली असली पाहिजे. आणि अशी माऊली असली पाहिजे तर त्याच्यासाठी आम्हाला संतांचे विचार लागतील. मुलं ऐकत नाही ना, नामस्मरण करायला लावा. रोज आपल्या घरामध्ये नामस्मरण असू द्या. ज्या आईवडिलांना वाटतं येणारी पिढी चांगली असावी, संतान चांगलं असावं, निरोगी असावं, त्याचे विचार चांगले असावं, ते सदृढ असावं, हुशार असावं, योग्य असावं, त्या आईवडिलांनी आजच्या या सत्संगातून, आजच्या या कोमलताईच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमातून आलेला समाज बांधव, नातेवाईक, कुटुंब, परिवार, हे ज्ञान फक्त आम्ही 10 मिनिटाचा का बोध असेल आपण घेऊन जा. ज्यांना वाटतं की खरंच माझं कुटुंब, माझे मुलं बाळ, माझं घर चांगलं असावं, त्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये रामनामाने, ज्या घरामध्ये रामनामाने नामस्मरण चालेल त्या ठिकाणी तुम्हाला मुलं बाळ, लेकरं, वातावरण, सर्व गोष्टी पोषक राहतील. लिहून घ्या बरं आजची तारीख पण किती छान आहे आजची. हा, सुंदर तारीख आहे. 24 आहे ना, 24/12/24. पहा आजची तारीख लक्षात ठेवा. आणि आपल्या घरामध्ये आजपासून प्रत्येकाने सकाळी 20 मिनिटं नामस्मरण करा, संध्याकाळी 20 मिनिटं नामस्मरण करा. आपल्या लेकरांना रामनामाने नामस्मरण करायला लावा. 24 तास आम्ही राबतो सुख, शांती आणि समाधानासाठी. पण एवढं राबून सुद्धा आम्ही काय करतो, हो, संसार करिता गोड वाटे, हरिनाम विना आये खोटे. एवढा संसार केला तरी गोड वाटतं म्हणे, पण सर्वात शेवटी खोटच होतं. पस्तावाच राहतो, दिवस वाया गेल्यासारखं वाटतं, चिडचिड झाल्यासारखं वाटतं. राबून पैसा कमवून, खाऊन पिऊन सर्व करून सुद्धा निराशा, अशांती, चिडचिड. का? आमच्या संसारामध्ये आम्ही राबतोय, आमच्या संसारामध्ये रामनामाची जोड द्या, तेव्हा संसारामध्ये गोडी येईल, संसारामध्ये सुख, शांती, आनंद येईल. म्हणून आमच्या घरात प्रत्येकाने नामस्मरणाची सुरुवात करून द्या. घरामध्ये जे काही असेल ते चांगलंच आहे, पण नामस्मरणाची जोडी द्या. हातात काम, मुखात राम, हे सुरू करून द्या. नाम आहे जयापासी, जेथे राहे तेथे काशी. नाम आहे जयापासी, जेथे राहे तेथे काशी. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. नाम आहे जयापासी, जेथे राहे तेथे काशी. नामस्मरण आलं तर काय आलं घरात? वा, अहो नामस्मरण आलं म्हणजे तीर्थ आलं. नामस्मरण आलं म्हणजे सर्व क्षेत्रांचे, धामांचे पुण्य आले. नामस्मरण आलं म्हणजे परमेश्वराची भक्ती आली. नामस्मरण आलं म्हणजे साक्षात
सर्व देवी देवता तुमच्या अंगणात आले. मग हे नामस्मरण करायला काय लागत होतं? फक्त ताई राम एवढं म्हणायचं होतं. ऐसा नामाचा महिमा जाणे वाल्मिक शंकर उमा. ऐसा नामाचा महिमा जाणे वाल्मिक शंकर उमा. या नामाचा महिमा कोणी जाणला? खोटं वाटतं का? तर असा नामाचा महिमा जाणे वाल्मिक शंकर उमा. प्रमाण देऊन टाकले महर्षी वाल्मिक. कथा खूप मोठ्या असतात. इतकं लूट मार पाप कर्म केलं, हत्या केली की त्या पापाचं गणित लावता येत नाही. आणि असा लुटारू हत्यारू म्हटला गेलेला रत्नाकराला नारदांनी नामाचा महिमा सांगितला की तू पाप कर्म झालेले मिटवून टाक, संसार खोटा आहे. आई वडिलांनी सांगितलं जो करेल तो भरेल, आणि राम नाम घ्यायला लावलं. पण रामही म्हणता येत नव्हतं. मरा 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 म्हटलं तर मरा 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 म्हणणारा वाल्याचा वाल्मिकी झाला. साधा वाल्मिकी नाही राहिला, महर्षी वाल्मिकी झाले. त्यांच्यासारखा अजून कोण आहे जगामध्ये? ऐसा नामाचा महिमा जाणे वाल्मिक शंकर उमा. मरा 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 करणारे महर्षी वाल्मिकी झाले. श्रीरामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्ष आधी श्रीकृष्ण रामचंद्र वगैरे पण नव्हते, पण नाम होतं. मग ते नाम तुम्ही घ्या. महादेव जाणतात हे राम नाम. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. पार्वती 1000 नामाच्या तुलनेमध्ये राम नाम श्रेष्ठ आहे. राम नाम जर तू घेतलं उमा पार्वती तर 1000 नामाचं पुण्य भेटून जातं. व्रत वैकल्य आणि अनेक नामं घेण्यापेक्षा तू राम म्हण, हे महादेवाने पार्वतीला सांगितलं. ऐसा नामाचा महिमा जाणे वाल्मिक शंकर उमा. उमा म्हणजे पार्वती, आणि पार्वती मातेने रामनाम घेतलं. मग देवता रामनाम घेताय, आणि ज्याच्यावर एवढे संकट आपत्ती सर्पदोष वास्तुदोष पितृदोष 7.5 ग्रह पनोती आदी व्याधी उपाधी म्हातारपण मरण ठेवलंय, मग त्याने किती रामनाम घेतलं पाहिजे का नाही? अरे देवता राम भजन करतायत आणि माणसाला राम भजन करावं, रामनाम घ्यावं, आनंदी जीवन जगावं सांगितलं तर तो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कानबाई चौदस रोट मुंजे मरीमाय जितीमाय कोकलीमाय मसोबा पिरोबा दुर्गा शीतला बोपा भैरू काय काय पूजू म्हणतो तो, आणि कोणाला नको पूजू म्हणतो तो. आयुष्यभर शोधण्यामध्ये त्याचे दिवस जातात. अरे राम भजन करून घे बाबा, तू राम नामाचा महिमा कर, राम नामाचं स्मरण कर. राम नामाचं नामस्मरण करशील, तुला वास्तुदोष राहणार नाही, तुला पितृदोष राहणार नाही, तुला ग्रहपनोती त्रास देणार नाही, तुझ्या मागे काल सर्प राहणार नाही, तुला शनीचा प्रकोप राहणार नाही. मंगळ असेल म्हणून टेन्शन. मुला मुलींना जमतच नाही म्हणतात, दादा काय करवा मंगळ आहे म्हणतात ना, बोलतात ना. असं घाबरलेला आहे ना मनुष्य. मुलाबाळांना जन्माला दिलं तरी आम्ही घाबरून गेलो. का घाबरलो? तर महाराजांनी सांगितलं मंगळ आहे, महाराजांनी सांगितलं कुंडली खराब आहे. अरे परमात्मा कधी कोणाला वाईट म्हणून जन्माला घालेल का ताई? भगवंत परमात्मा कोणाला वाईट म्हणून जन्माला घालेल का? माणसाने एवढं वातावरण भयभीत केलेलं आहे की तो आता जगायला सुद्धा घाबरतोय. घाबरू नका. वाटत असेल कोणाला तिथी खराब आहे, कुंडली खराब आहे, जन्म बरोबर झाला नाही, म्हणणाऱ्याला म्हणू द्या. पण तुम्ही जर राम नामाने नामस्मरण करायला लागलात तर जिनमुख में हर नाम कर्म का जोर न लागे. भूत प्रेत छल छिद्र यम दूरासु भागे. विषय व्याध सब जाय रोग व्यापे नहीं कोई. 84 को काट जीत जन निर्मल होई. देव करे परनाम विशन ब्रह्मा शिव चावे. जन सुखिया निज नाव ब्रह्म के माही मिलावे. म्हणू द्या कोणालाही, पण जिथे रामनामाचं नामस्मरण होईल, जे मुलं बाळं नामस्मरण करतील, जे माता पिता नामस्मरण करेल, ज्या घरामध्ये परमेश्वराचा विश्वास असेल, तिथे तर काशीचे पुण्य येतातच, देवांचे सर्व पुण्य येतातच. साक्षात परमात्मा त्याचा रखवाला असतो आणि त्याला कोणत्याही गोष्टीचं दुःख
भूत प्रेत 7.5 ग्रह पनोती लागू देत नाही, वास्तुदोष होऊ देत नाही, कुलदेवतेचा कोप होऊ देत नाही, कोणता देवता त्याच्याशी नाराजी राहत नाही. जिथे जाईल तिथे 10 दिशा शुभ होतात त्याच्या. राम भजन करणाऱ्याच्या जिथे जाईल तिथे कार्य शुभ होतं त्याचा. दिन दिन जाको जन्म है राम सने ही नाव, दिन दिन जाको जन्म है राम सने ही नाव, फिर दिन सो सुख राम कहे वा बस्ती वा गाव. हो, ज्याचा राम नामाशी स्नेह झाला, राम नामावर विश्वास आला, 3 लोक 14 भवनाचा स्वामी परमेश्वर राम माझ्याशी जुडलेला आहे, मी त्याचं नामस्मरण करतो, मी तंबाखू बिडी गुटखा नशा धूम्रपान व्यसन मांसाहार सोडतो, संतांचे विचार धारण करतो, राम 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 करतो, त्याला म्हणतात रामस्नेही. त्याला काय म्हणतात? रामाशी स्नेह झाला तो रामस्नेही. तो काय करतो मग ताई आई? तो गुटखा खात नाही, तो तंबाखू खात नाही, तो बिडे सिगरेट ओढत नाही, तो गांजा दारू चिलीम घेत नाही, तो विषय विकार वासना करत नाही, तो मांसाहार करत नाही, सर्वांमध्ये दया पाहतो, स्वतःमध्ये परमेश्वर प्राप्तीचा भक्तीचा नामाचा महिमा नामस्मरण करतो, संतांच्या शरणात राहतो, असा तो जीवन जगतो. असा रामस्नेही झाला म्हणजे ते कुळ, ते घर, ते गाव, ती वस्ती सर्व धन्य 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 होऊन जाते. आणि हे झालं पाहिजे का? वाटतं का असं झालं पाहिजे? नक्की वाटतंय का पुरुषांमध्ये पण झालं पाहिजे? मग त्याच्यासाठी या गोष्टी सोडाव्या लागतात. सोडल्या पाहिजे ना. ज्याच्याने घात होतो, ज्याच्याने पाप कर्म लागतं, ज्याच्याने घरामध्ये संकट येतात, ज्याच्याने कॅन्सर होतो, ज्याच्याने आतडं खराब होतं, ज्याच्याने मन बुद्धी खराब होते, त्या गोष्टी सोडल्याशिवाय कसं होईल? म्हणून माणसाला तन चलता फिरता मंदिर आहे, भगवान इसी के अंदर आहे. परमात्मा तुमच्यात आला पाहिजे आणि तुम्ही सुखी झालं पाहिजे आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्हाला या वाईट गोष्टी सोडाव्या लागतील आणि त्याचा विचार मात्र तुम्ही करा. मिळालेला मानव जन्म इतका वाया आणि सहज मिळत नाही, याला वाया घालवू नका. फुकट नाहीये. 43,20,000 वर्षानंतर हा मनुष्य देह प्राप्त होतो. 43,20,000 वर्षानंतर हा मानव देह मिळतो आम्हाला. परत परत मिळणार नाही. परत परत हा देह आणि हा जन्म मिळत नाही. या सृष्टीमध्ये 4 युग संपल्यानंतर एकचदा मनुष्य देहाची प्राप्ती होते. आणि असा मिळालेला मानव देह जर तुम्ही बिना भक्तीने, बिना नामस्मरणाने, सद्गुरूच्या शरणात न जाता खाऊन पिऊन संसाराचे कार्य करून विषय विकार वासनेमध्ये वाया घालवला तर मात्र मग तुम्हाला पुढे पस्तावा करावा लागतो. कारण की ज्याने असा मनुष्य देह वाया घालवला त्याला पुढे दुःख येत. भक्ती विसारी राम की मानव देही पाय, पचतासी सुखराम कहे लख 84 माय. इथे जाईल तो, इथे जाऊन भटकेल. या देहातून निघाला इथे जाईल. पशु पक्षी प्राणी बनेल, कुत्रा मांजर साप सरडा बनेल. कोणी ठेचेल, कोणी मारेल, कोणी फाडेल, कोणी तोडेल. केलेले कर्म इथे भोगावे लागतात. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये सत्कर्म नामस्मरण भक्ती केली नाही, मिळालेले श्वास मी विषय विकार वासना पोट भरण्यासाठी पाप कर्म करून गमावले. मग आता भोगा. आता जन्म मरा, पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परत जन्मने मरणे, 84 लक्ष योनीमध्ये साप सरडा विंचू कीटक मुंगी भटकणे. याला खूप भयानक दुःख म्हटलंय. ज्या माऊलीला वाटतं माझं दुःख असं नसावं, माझ्या घरातल्यांना, ज्या पुरुषांना वाटतं आताही मी सुखी असावं आणि नंतर आम्ही परमेश्वराच्या परमधामाचा आनंद लोक प्राप्त करावा, त्याने हा बोध घ्या आणि आपला मानव जन्म सार्थकी लावा. ज्याच्याने पाप कर्म होतात आणि 84 लक्ष योनीत, अशा 84 लक्ष योनीच्या दुःखात जावं लागतं. यमाच्या धामाला जाऊन यमाचे दुःख भोगावे लागतात. कुकर्म झाले की नरकात टाकून टाकून ते दुःख त्याला तिथे नरकाचे दुःख भोगावे लागतात. हे दुःख सांगितलंय ना संतांनी, सांगितलंय का नाही? ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये, गीतेमध्ये, रामायणामध्ये, कबीरदासांनी आपल्या बाणीजीमध्ये. भारतभूमी संतभूमी धर्मभूमी आहे. मग संत एवढे आवाज देऊन देऊन सांगतात की अरे बाबा मानव जन्म वाया गेला तर पुढे इतकं भयानक दुःख तुम्हाला भोगावं लागेल. मग त्याचा विचार करून तरी आम्ही चांगला जन्म सुधारून घ्यावा आणि चांगल्या मार्गाला
लागावं प्राणिया रे, समजसी मरो राम, समजसी मरो राम. म्हणून राम राम करा बाबांनो, म्हणून भजन भक्ती करा. संसार करता करता करायचंय. आई वडिलांची सेवा करा, पती पत्नीचा धर्म पाळा, मुलाबाळांना शिक्षणात संस्कार द्या, रामनामाची सुरुवात करून द्या. प्रत्येक कार्य परमेश्वराच्या रामनामाने सुरू करून द्या. रामनाम घ्या, भाग्य जागवा. असंभव काम संभव होतील. प्रत्येक कार्याची सुरुवात रामनामाने करा. मुलाबाळांना शिक्षणामध्ये पुढे आणून रामनामाचं स्मरण करायला लावा. असं तुम्ही आजच्या या ओटी भरण्याच्या कार्यक्रमातून एक चांगला विचार घेऊन जा. तर हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणि ते गर्भातलं बालकही ऐकत असेल की धन्य माझी माऊली, धन्य माझं घर, धन्य माझा हा सोहळा, की मी जन्माला येण्याच्या आधीच असे विचार गर्भात मला ऐकायला येत आहे आणि माझ्या निमित्त एवढे लोक ऐकताय. हे पुण्याचं फळ त्यालाही मिळतंय आणि तुम्हालाही मिळतंय आणि या परिवारालाही मिळतंय. आणि त्याचा आपण हा विचार घेऊन आजची सुरुवात करा. रामद्वारा जळगाव तर्फे हे कार्यक्रम निशुल्क घेतले जातात. याच्यामध्ये कोणती देणगी नाही, पावती नाही, व्यक्तिपूजा नाही. आमच्या आश्रमात या, माळा घाला आणि तिथे दर्शनाला या आणि आम्हाला देणगी द्या आणि पावती द्या, काहीच नाही. तुम्ही तुमचा जन्म चांगला घालवावा, सुखी जीवन जगावं, परमेश्वराचं नामस्मरण करावं. जे दुःखाचे चटके तुम्हाला मिळत आहेत ते दुःख तुमचे दूर व्हावे आणि सुखी आयुष्याला सुरुवात करून मोक्षाला जावं, या हेतूने हे कार्य चालतंय. रोज चालू आहे सत्संग. कोणाचा विवाह असेल, कोणाचं नामकरण असेल, कोणाचं ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल, कोणाचं कुठे दुःखसुखाचा कार्यक्रम असेल, तिथे नामस्मरण आणि चांगलं जीवन जगण्याचं कार्य सुरू झालेलं आहे. आणि तो तुमच्या हातात आहे. काही कठीण नाही आहे. काही कठीण आहे का आई आहे? चांगलं जीवन जगावं आणि राम भजन करावं, याला पैसा लागणार आहे का? पैसा लागणार आहे का याला? फुकट आहे. पण तरी माणूस म्हणतो विचार करू बरं दादा, विचार करू. अरे विचार नका करा बाबांनो, विचार करू नका. गेलेली वेळ परत येत नाही. आणि एकदा की मनुष्य देह सुटल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा दुःखाचा प्रवास करावा लागेल. त्याचा विचार आताच करा आणि आजपासून नामस्मरण करा. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. जिन मुख निस दिन राम नाम नाही, जिन मुख निस दिन राम नाम नाही, वह मुख धूल समाया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. किती आनंद होतोय संतांना की नामस्मरण करायला दिलं हो. आणि ज्याच्या मुखात परमेश्वराचं नामस्मरण आलं नाही, धिक्कार आहे त्याला, वाया गेला त्याचा जन्म. देव दुर्लभ मनुष्य देह. ब्रह्मा विष्णू महादेव सुद्धा या मानव जन्माची चाहना करतात. देवांना सुद्धा मानव जन्म भेटावा अशी परमेश्वराकडे ते ब्रह्मा विष्णू महादेव स्वर्गाचा राजा इंद्र प्रार्थना करतो की भारत खंडामध्ये आम्हाला मानव देह दे रे परमेश्वरा. हा मनुष्य देह दिला की आम्ही सत्कर्म करू, संतांची सद्गुरूंची सेवा करू, राम भजन करू आणि मोक्षाला जाऊ, हे देव म्हणतायत. ही विनंती कोण करतंय? देवता परमेश्वराला. आणि तुम्हाला जन्म मिळाला, आम्हाला जन्म मिळाला, आम्ही त्याचा विचारच करत नाहीये. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जन्म खोया कमल मुख, राम भजन को दिया. अरे राम भजन करायला दिलेला जन्म आम्ही काय करतोय? विचार करा बरं. प्रत्येकाने आमचा दिवस आणि आमची रात्र कशी जाते, कशी जाते आमचा दिवस आणि रात्र? हा, फक्त राबायचं, पोट भरण्यासाठी व्यवस्था करायची आणि रात्र झाल्यापर्यंत थकला म्हणून झोपायचं. रात गवाई सोयके, दिवस गवाया खाय,
हिरा जन्म अनमोल सा कवडी बदले जाय. हिऱ्याच्या बदल्यामध्ये कवडी विकत घेतली. 1 ग्राम सोन्याच्या तुकड्यावर 1 ग्राम सोन्याच्या तुकड्यावर दात कोरायची काडी बाजारातून विकत आणली. काडी दात कोरायला लाकडाची काडी बरं ती पण. जमलं का ते? 1 ग्राम सोनं 8,000चं आणि काडीचा तुकडा तर कुठेही भेटला असता. उदाहरण दिलं बरं आहे. म्हणजे हिऱ्याच्या बदल्यामध्ये कवडी आणलं, असं केलं तर चालेल का? मग मानव जन्माच्या बदल्यामध्ये तर परमात्मा आला पाहिजे. मनुष्य देहाच्या बदल्यामध्ये तुम्हाला मोक्ष झाला पाहिजे. मनुष्य देहाच्या बदल्यामध्ये तुम्ही तर परमपदाची प्राप्ती केली पाहिजे, जन्म मरणाचं दुःख सोडवून. पण मनुष्य देहाच्या बदल्यामध्ये आम्ही 84 लक्ष योनी नरकाचे दुःख, यमाचा मार घेऊन येतो, असं आम्ही तोटा करतो. रात गवाई सोय के दिवस गवाया खाय. फक्त खाऊन पिऊन जगणाऱ्यांसाठी संतांनी असं वाक्य वापरलंय. म्हणून खाऊन पिऊन फक्त पोट भरण्याकरिता जन्म दिलेला नाही. आमचा जन्म खूप सुंदर आहे. देवांना ज्याचा हेवा वाटतो असा जन्म तुमच्या वाटेला आहे. म्हणून आज आपण या सत्संगातून विचार घेऊन जा की आजपासून आम्ही, कोणी गुरु केला असेल, कोणाचा भक्ती मार्ग वेगळा असेल, कोणी कोणत्या पंथात जात असेल, कोणाचे अनेक पद्धतीने अनेक भक्ती असतील, पण तुम्ही संकल्प करा आजच्या या ज्ञानातून, सत्संगातून, कोमलताईच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमातून की आम्ही तंबाखू, बिडी, गुटखा, नशा, धूम्रपान, व्यसन त्यागन करू. जबरदस्ती नाही बरं, नाही तर कुठे येऊन बसणं भाय. सत्संगले तर बोलायले ना, चांगल्या बोल्या सोडायले ना त्या भाऊनी. जबरदस्ती नाही, पण विचार करा की मी जन्माला काय आलोय आणि मला काय प्राप्त करायचंय. मांसाहारासारखं पाप कर्म आमच्या हाताने होतं आणि त्या पापाचा वाटेकरी प्रत्येकाला भोगावं लागतं. हे साधं पाप नाहीये, हे साधं पाप नाहीये. आम्हाला मांसाहार म्हणजे सहज वाटतो. एक जीव कापला जातो आणि त्या जीवाची हत्या आमच्या वाटेला येते आणि त्याचा जन्म संपवून सण आम्ही आपलं पोट भरतो. याच्यात कुठला आला पुरुषार्थ? काय आलं याच्यामध्ये धर्म? विचार करा बरं. मांस सब एक है, क्या मुर्गी क्या गाय, आंखों देखी खाता है तो नरक कुंड को जाय. अरे ज्या पद्धतीने मला रक्त, हाड, मांस आहे, जीवन जगण्याची माझी धडपड आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक जीवाला वाटतं की माझं पोट भरावं, मी राबावं, फिरावं आणि जीवन जगावं. पण आम्ही फक्त एका टायमाचं जेवण करावं म्हणून त्याला आणतो, कापतो आणि शिजवून भांड्यामध्ये खातो, तेल मीठ लावून, आणि पाहुणचार म्हणून त्याला नाव देतो. आणि रविवार आता 31 डिसेंबरला तर सर्व धूम करतील पहा तुम्ही. नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात हत्या, मांसाहार आणि धिंगाणा करून काढतील. ही का भारताची संस्कृती का? अरे संकल्प कसा असला पाहिजे, संकल्प कसा असला पाहिजे, वाईट मार्गाला सोडणे आणि चांगल्या मार्गाला स्वीकारणे हा संकल्प असला पाहिजे. आणि त्याच जीवनाला अर्थ आहे बाबांनो. जर आम्ही अशा पद्धतीने मांसाहार करून आपल्या शरीरामध्ये टाकत असू आणि दुसऱ्या दिवशी देवाला म्हणत असू तू माझं भलं कर, तुला सर्व कळतं, मग त्याने काल काय केलं ते पण कळलं ना. आणि तो इतका असा भोळा आहे का की एक दिवस पापाचा आणि एक दिवस पुण्याचा ठेवलाय. रविवार खाऊन पिऊन घ्या सूट आणि सोमवार भक्ती झाली म्हणून सूट, असं काही करेल का तो? म्हणून तुम्ही विचार करा. प्रत्येक वेळ चांगली दिली आहे परमेश्वराने, म्हणून माझं जीवन चांगलं असावं तर तुम्हाला धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन, दारू, मांसाहार सोडावं लागेल. तरच सुख शांतीने आनंद येईल. नाही तर देवा धर्माच्या नावाने तुम्ही करत असाल तर खोटं आहे. ज्या देवाला मांसाहार, रक्त आणि हत्या चालते तो देव सुद्धा खोटा म्हटलाय संतांनी. मी मनाचं नाही बोलते. असा कसा तुझा देव आणि घेतोय बकऱ्याचा जीव, असा कसा तुझा देव आणि घेतोय बकऱ्याचा जीव. बोलतात देव मोठे मोठे, पूजतात दगड गोटे, जित्ता जीव करून वध, दगडाला दावला नैवेद्य. जित्ता जीव करून वध, दगडाला दावला नैवेद्य. असा कसा तुझा देव आणि घेतोय बकऱ्याचा जीव. संत विचारतात माणसाला, तुझा देव असा कसा रे बाबा?
की तो एखाद्या बकऱ्याला कोंबड्याला कापायला लावतो आणि त्याच्या पुढे मुंडकं ठेवतो, बाकीचं शरीर तुम्हाला शिजवून खायला लावतो आणि मग तुमच्या लेकराच्या शेंड्या होतात, कानटोचणी होतं, लग्नाचे कार्य सुरू होतात, एखाद्याची हत्या करून तो देव आणि ती देवी प्रसन्न होते. आणि विद्वान मनुष्य त्या गोष्टीला म्हणतो परंपरा. काय करू भाऊ, आमच्या देवीला तेच चालतं म्हणे. काय करायचं दादा, आमच्या देवाला तेच चालतं. बिलकुल चालत नाही. देव म्हणजे दया, शांती. प्रत्येकामध्ये असा भाव, खरा तोच देव असला पाहिजे, तिथेच खरा देव असतो. आणि जिथे हत्या असेल, पापकर्म असेल, तिथे देव नसतो बाबांनो. म्हणून आजच्या सत्संगातून हे विचार जर तुम्हाला पटले तर नक्की घेऊन जा की आजपासून आम्ही रामनामाने स्मरण करू, धूम्रपान व्यसन मांसाहार सोडू, मुलाबाळांना शिक्षणामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं पुढे आणू आणि रामनामाचं नामस्मरण मुलांनाही करायला लावा. मुलांमध्ये ते तुम्ही संस्कार देऊ शकतात. मागच्याच 1.5 महिन्याआधी घटना घडलेली आहे, मोबाईलवर तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं माहित नाही, पण सांगून देतो. एका 8 वर्षाच्या मुलाला आपल्या आईने अभ्यासासाठी बसवलं घरात. ऐका, एवढं घटना सांगून मी सत्संग संपवला. एका 8 वर्षाच्या माऊलीने आपल्या मुलाला घरामध्ये अभ्यासासाठी बसवलं आणि त्या मुलाला अभ्यास करायला तिने सांगितलं आणि ती किचन मध्ये कामाला लागली. पण अभ्यास करा हे सांगत असताना तिने त्याच्या हातातला मोबाईल घेतला. काय घेतला ताई? मोबाईल घेतला. ठेव मोबाईल, ठेव आणि अभ्यास कर. आणि तो मोबाईल घेऊन ती तिथे बसून गेली भाजी चिरचार करायला. आणि त्या मुलाला क्रोध आला, तो पलंगावरून खाली उतरला आणि मागे गेला आणि मागून एक लाकडाची मोठी मोगरी सारखी बॅट आणली आणि आपली आई किचन मध्ये काम करणारी आईच्या डोक्यात तिने त्याने फटका मारला. तिचा प्राण गेला का नाही गेला माहित नाही, तिथेच पडली. मुलाने मोबाईल उचलला, परत पलंगावर मोबाईल खेळायला बसला आणि ती माय माझी खाली पडली, ती रडते का मेली तेवढंही त्याने पाहिलं नाही. का? मोबाईल. एवढा अधीन झाला हा मुलगा 8 वर्षाचा की आपल्या जन्म देणाऱ्या माऊलीच्या डोक्यामध्ये एवढं मोठं लाकूड मारून तिला खाली पटकतोय. काही वय नाही त्याचं. का झाला असा हा मुलगा? त्याला कोण कारण आहे त्याची विचार तुम्ही करा. म्हणून मुलांवर अंकुश ठेवा. वेळोवेळी जे गरज आहे ते द्या आणि जी गरज नसेल, रडलं तर चालेल, देऊ नका. पण आम्ही जात होतो, काय करू, तो डोका पटतो नाही तो जोरजोरात रडतो. पकडा त्याचा कान. पहिलेच्या माया कशा करायच्या, पहिलेचे शिक्षक कसे करायचे. आता आम्ही थोडा संस्कार द्यावं म्हणून बोलतोय. म्हणून मुलाबाळांना वेळोवेळी टोका, मोबाईलचा वापर करू देऊ नका. मोबाईलमुळे आज मुलांचा मेंदू खराब होतोय, ते नांदिक होत आहे. त्यांचं जेवण मोबाईल, त्यांचं झोपणं मोबाईल, त्यांचं फिरणं मोबाईल, सर्व मोबाईल झालेलं आहे. त्याला कारण पालक पण असतील. म्हणून गरजेपुरता तुम्ही सुविधा द्या आणि ज्या घरामध्ये नामस्मरण आलं ते मुलं ऐकणारे असतात. ज्या घरामध्ये रामनामाचे संस्कार आले ते मुलं बाळं ऐकून असतात. आई वडील सात्विक असेल तर घर पण चांगलं राहील. शुद्ध बीजापोटी फळ रसाड गोमटी. आम्हीच खाणारे पिणारे आहेत तर पोरगा पण एका 10 वर्षात आहेच मग रंग करणारा. मीच सांगायचो त्याला 2 बाटल्या आण रे, 2 विमलच्या पुढे आण रे, जा रे बिडी बंडल घेऊन ये रे. मग आता तो पण म्हणतो हे सुट्टा घेता बाटल्या पिता, याच्यात काय चमत्कार आहे. आता 5, 7, 8, 10 वर्षापर्यंत तर आणलं, मग 20व्या वर्षी तो पण लागला धुर्रा घ्यायला. मग तो ऐकणार आहे का? तो म्हणेल तुम्हीच आणायला लावला होता, मी पण घ्या आणि तुम्ही पण घ्या, चालू द्या मग खेळ. म्हणून विचार करा, संस्कार द्यायचे विचार करा. भक्तीची भूमी आहे, धर्मभूमी आहे, आमचा जन्म चांगला आहे. आम्ही कुठेतरी परिवर्तन करा. मुलाबाळांवर अंकुश ठेवा. रामनामाची जोड द्या. प्रत्येकाने उठल्याबरोबर दिवसाची सुरुवात करण्याआधी रामनामाचं स्मरण करा. झोपण्याच्या आधी रामनामाचं स्मरण करा. तुम्ही कोणतीही भक्ती करत असाल पण धूम्रपान व्यसन मांसाहार सोडा. राम नाम हा महामंत्र आहे. राम नाम तारक मंत्र आहे. राम नामाला भूत प्रेत 7.5 ग्रह पनोती वाईट शक्ती राम नाम करणाऱ्या घरात येत नाही. हा 22 वर्षाचा अनुभव माझा आहे. मी काय शिवून आलेला बुवा महाराज नाहीये. मी काही मोठमोठे श्लोक आणि संस्कृत काव्य पाठ केलेले नाहीये, प्रॅक्टिकली आहे. मग तीच भावना प्रत्येक माणसाची होते, ती आमची झाली.
आम्हाला वाटतं गावागावामध्ये नामस्मरण असावं, सत्कर्म असावे आणि वाईट मार्ग आपल्या घरातून गावातून दूर व्हावा. म्हणून आज खूप धन्यता आम्ही देऊ या पाटील परिवाराला की त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांच्या या आनंद सोहळ्यामध्ये, ओटी भरण्याच्या सोहळ्यामध्ये, येणाऱ्या जन्माच्या बाळाच्या चाहूलमध्ये आज एक चांगला उपक्रम त्यांनी सत्संग आणि रामनामाचा इथे बोलवून करून घेतला. हा बोध आजपासून तुम्ही घ्या आणि रामनामाला सुरुवात करून रामनाम प्रत्येकाने घ्यावं. नाही तर बरेच जण म्हणतात आमना गुरु शे, आमना मंत्र पाचाक्षरी शे, मग आम्ही असंच जपच, आमना तासच नाम चालस. असू द्या, पण रामनाम तर अर्धा तास घ्या. साधा सोपा मंत्र या. अनेक मंत्रापेक्षा रामनाम श्रेष्ठ आहे. तर महादेवानेच सांगितलं ना, सहस्रनामा तत्तुल्य रामनाम वरानने. 1000 नामामध्ये जर रामनामाचं पुण्य एवढं मोठं आहे, फळ एवढं मोठं आहे, मग ते रामनाम घ्यायला तुम्ही गुरु केलाय तरी घ्या, गुरु नाही केला तरी घ्या आणि रोज तुम्ही नामस्मरण करा. आजच्या या तारखेला लक्षात ठेवा, 24 तारीख पुढच्या वर्षाच्या याच महिन्याच्या 24 तारखेपर्यंत ज्याने ज्याने अर्धा तास रामनामाचं स्मरण केलंय, तुमच्या एका वर्षामध्ये तुमच्या घरात काय परिवर्तन झालं, लेकरात काय परिवर्तन झालं ते तुम्ही अनुभव करा आणि तो आनंद तुम्हाला मिळाला, मग तुम्ही अजून लोकांना सांगा. हा खरा परोपकार आहे, हा खरा धर्म आहे. नाही तर सुख शांती पैशामध्ये नाही, धन संपत्तीमध्ये नाही, घरादारामध्ये नाहीये. या भक्तीत आणि नामस्मरणात आहे. आणि ही भक्ती तुमची 3 लोक 14 भावनाचं, 3 ब्रह्मचे 13 लोकाचं आणि परमपदाचं पूर्ण कार्य करून मोक्षाला घेऊन जाते. हा बघा पहिला गोल आहे परमपद. मोक्ष म्हणजे जन्म मरणातून मुक्ती आणि परमपदाची प्राप्ती. आत्म्यात परमात्मा प्राप्त करा. मग हा मिळेल कुठे? दगडात मिळेल का, झाडात मिळेल का, पहाडात मिळेल का, पाण्यात मिळेल का, तांब्यामध्ये मिळेल का, सोन्यामध्ये मिळेल का, धातूमध्ये मिळेल का, अनेक प्रकारचे आम्ही बाहेरचे अवडंबर केले त्याच्यात मिळेल का, कुठे मिळेल? संत सांगतात देवाचे देवत्व आहे सर्व ठाई, देवाचे देवत्व आहे सर्व ठाई, अहंकार गेल्या बिना अनुभव नाही, देव आशाने पावायचा नाही आणि देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणणे देवा माले पाव, मनी नाही भाव म्हणणे देवा माले पाव, देवा आशाने पावायचा नाही आणि देव बाजारचा भाजीपाला नाही. बाजाराची वस्तू विकत आणता येते, पैसे दिल्यानंतर देवाला विकत घेणारा अजून कोणी जन्माला आला नाही. तुम्ही सोनं चांदी तांब पित्तळ हिरे माणिक मोती धातू कुठेही जा, पण परमात्मा देवांचा देव तुम्हाला प्राप्त करायचा असेल तो फक्त मनुष्य देहातच येतो, आत्म्यातच मिळतो. परमात्मा प्राप्त होण्याची जागा एकच, मानवाचा जन्म आणि तो पण आत्म्यात. मग एवढं मोठं भाग्य तुमच्या वाटेला आहे, पण तरी आम्ही उदास हताश आणि कर्म करून हातपाय झटकून मृत्यूला जातो. तुमच्यात परमात्मा आहे म्हणून या मनुष्य जन्माला सार्थक करा आणि आजपासून रामनामाचं स्मरण करा. हे सगुण सृष्टीचा गोल आहे पहिला. दुसरा गोल आहे निराकार सृष्टीचा आणि तिसरा गोल आहे परमपदाचा परमात्म्याचा. सगुण सृष्टीमध्ये खाली पाताळ लोक आहे, मृत्यू लोक आहे, स्वर्ग आहे. पाताळाचे 7 भवन तड आतड वितड सुतड तळातड रसातड महातड. स्वर्गाचे 7 भवन भूर भवर स्वर महर जन सत तप असं हे 3 लोक 14 भवन आहे. त्याच्यात ब्रह्मा उत्पत्ती करणारे, पालन करणारे विष्णू, संहार करणारे महादेव असे ब्रह्मा विष्णू महेश. शक्ती देवी तिघांसोबत 3 रूप घेते असं शक्तीचा धाम. ब्रह्मा विष्णू महादेव शक्ती असे 4 पुऱ्या आहेत. यमाचा यम लोक यमपुरी आहे. पाप पुण्याचा न्याय करणारा यमराज आहे. असं पाताळापासून आकाशापर्यंत 3 लोक 14 भवन आहे आणि मृत्यू लोकातल्या या माणसाकडे हा मनुष्य देह आहे. मग या माणसाला सद्गुरू सांगतात तू या कैवल्य रामाची भक्ती कर. परात परी परमात्मा देवांचा देव असा राम ज्याला म्हणतात, जडी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी असणारा जो आहे तो तुझ्यात सुद्धा प्राप्त होईल असा परमेश्वराला राम म्हटलं संतांनी. रमता राम, अनघड राम, अमूर्त राम असा परमात्मा राम, याला तू राम नामाने भजन सुमिरन कर आणि मोक्ष प्राप्त करून सुखी हो. आणि इथे पण सुखी राहा, इथे पण सुखी राहा आणि सुखाच्या धामाला जा.
जर तू हा मार्ग सोडला आणि बाकीचा मार्ग घेतला तर मग तुला पाप पुण्याचा फेरा भोगावा लागेल. सतत तप केला स्वर्गात जाल, 101 यज्ञ केले इंद्र बनाल. इंद्रालाही जन्म मरण आहे. हे 16व्या आणि 18व्या अध्यायामध्ये आणि गीतेमध्ये अनेक ठिकाणी आलंय. मग देवलोकात इंद्राला जाऊन काय फायदा केला तुम्ही? त्यालाही मरावं लागतं आणि तोही किडा बनून भटकत होता. मग देवलोकांच्या भक्त्या केल्या तर धर्म गायत्री केला, ब्रह्माची मुक्ती, नवविद्या भक्ती केली, वैकुंठाच्या 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती, महादेवाची भक्ती केली तर कैलास लोकाची मुक्ती प्राप्त होते. देवीची भक्ती केली, शक्तीच्या धामाला जाल. या देवलोकाच्या मुक्त्या आहेत. कोणतीच भक्ती निष्फळ नाहीये. तुम्ही जे केलं ते तुम्हाला परमात्मा देतोय. तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे. स्वर्गात जायचंय, सतत तप केला, शुभ कर्म करणारा स्वर्गात जातो. देवलोकाच्या मुक्त्या पाहिजे, ब्रह्माचा भक्त असेल सतलोकाची मुक्ती, महादेवाचा भक्त असेल कैलासाची मुक्ती, विष्णुदास म्हणून भक्ती केली तर वैकुंठाच्या 4 मुक्त्या आहेत. पण आकाशाच्या खालीच म्हटलंय 3 लोक 14 भवन. मग याच्या पलीकडे कोणी म्हणेल मी निराकार निर्गुण ब्रह्म ज्ञान करतो. मग ज्या ब्रह्ममधून आम्ही सुख घ्यायला खाली आलो, या ब्रह्ममध्ये सोहम जाप अजप्पा करून पार ब्रह्मपर्यंत पोहोचतात. हा निर्गुण भक्ती मार्ग आहे. मग सरगुण आणि निर्गुण भक्तीचा फेरा तुम्हाला सुटत नाही. देवलोकामध्ये पुण्य असेपर्यंत बसवतात. देवलोकाचे पुण्य संपले की पाप कर्म भोगायला पशु पक्षी प्राण्याच्या जन्मात फिरावं लागतं. मग सद्गुरू सांगतात, काय सांगतात? भजो तो राम भजी जोरे, हरी बिन आनत जी जोरे, केवल भजिया मुख हुवे रे, करम कीट सब जाय. बस कैवल्य रामाला राम नामाने भजून घे. मग तुला ह्या काळ चक्रामध्ये कुठेच फिरायची गरज नाही, काही पाप आणि पुण्य भोगायची गरज नाही. जन्मजन्माचे पाप कर्म कटून गेले, आत्म्यात परमात्मा प्राप्त झाला आणि याच देहामध्ये हा राम नाम तुम्ही भेदाने घेतला. श्वासाश्वासात राम राम घेतलं पाहिजे. आम्ही राम नामाची महिमा अनेकांनी केली. कोणी माळा जप केलं, कोणी कागदावर लिहिलं, कोणी राम राम म्हणतं, कोणी राम राम जपतंय. पण हा राम शब्द सद्गुरु विधीने श्वास घेता घेता 20 वेळा श्वास सोडतो, त्याच्यात 20 वेळा घेतला तर हा परात्परी परमात्मा रामाचा भेद असा नामस्मरण सद्गुरु विधीने केलं तेव्हा कंठामध्ये सतशब्द प्रगट होतो. आत्म्यात परमात्म्याचा भेद प्राप्त झाला. जू तिलमा ही तेल है चकमक में है आग, तेरा साई तुझ में जाग सके तो जाग. तुझ्यात तुझा परमात्मा आहे बाबा. फक्त तू या सत्य ज्ञानाला समज. राम भजन कर, आई वडिलांची सेवा कर, धूम्रपान व्यसन मांसाहार सोड, राम 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 कर. एवढंच ज्ञान आपण आजच्या या सत्संगात घेऊ. 2 मिनिटं राम नामाचं स्मरण करून येणाऱ्या बालकाला आणि या ताईंला आपण नामस्मरणाने ही सुंदर भेट देऊ की हे नामस्मरण आम्हीही करू आणि या प्रसंगामध्ये यांनाही आपण या नामस्मरणाने खरी भेट देणार आहोत. करा. आदि सद्गुरु सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज धन्य हो, धन्य हो. राम सभा में राम राम. नामस्मरण बघा आतापर्यंत आम्ही केलंच आहे काही ना काही, पण आता असं पहा, मी बसलोय असं मानपाट सरळ ठेवून मांडी मारून बसलेल्यांनी बसावं. ज्यांना पाठीचा गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी खुर्चीवर, पलंगावर, कॉटवर बसावं. सकाळ दुपार रात्र कधीही करू शकता. नाम साधना अशी साधना आहे की त्याच्यासाठी सोडं ओढं दिशा रात्र पहाट काही पाहायची गरज नसते, त्याच्यात बाधाच नसते. 10 दिशा शुभ होतात तुळशीदासांनी रामायणात दिलंय. म्हणजे त्याच्यासाठी सोडं ओढं प्रसंग काही नाही. राम म्हटलं म्हणजे ती वेळ शुभ. मग नामस्मरण करताना एकाग्र झालो, परमेश्वराला हात जोडले, हे भगवंत परमात्मा मी तुझं स्मरण करतोय असंही म्हटलं तर बघा असं करायचं. श्वास घेता घेता राम 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 राम. घेतलेल्या श्वास बाहेर येतो तेव्हा त्याच्यातही जीभ बोट राम राम म्हणते. परत श्वास मध्ये जातो त्याच्यातही राम राम म्हणतोय आम्ही. राम 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 राम. म्हणजे काय करायचंय, जीभ आणि ओठ राम शब्द हलवायचे आवाज न करता, आणि मन जे इकडे तिकडे धावतो त्या मनाला श्वासावर लावून दिलं मी. श्वास माझा जातोय राम 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 राम. श्वास माझा बाहेर येतोय आणि जीभ ओठ राम शब्दासाठी चालू देतोय. असं डोळे बंद करून या परमेश्वराच्या ध्यानाला तुम्ही बसाल. त्या भक्तीचा प्रभाव घरात राहील.
आमच्या चांगल्या वातावरणात राहील, आमच्या हृदयात भाव येईल, आत्म्यात परमात्मा प्राप्त होईल आणि त्याचे माता पिता कूड सर्व धन्य होईल. देवी देवता त्या भक्ताची खूप शोभा करतील. तो कर्ममुक्त होऊन मोक्षाला जाईल. तर 2 मिनिटं करा आता.